मनात जे आता काही चाललंय ह्याच्यात खूप तफावत आहे. त्यांचा ग्राउंड कनेक्ट हा तुटलेला आहे हे क्लिअरली कळतंय. पण आता या अधिवेशनामध्ये कुठलेच प्रश्न सुटले नाही, महागाईचे प्रश्न सुटले नाही, शेतकऱ्यांची जे मुळगाव जे होते सरसकट होतं, कर्जमाफी आणि 7/12 कोरा करणार होते हे ते बोलून गेले होते, पण अजूनपर्यंत ते केले नाही. त्यामुळे विधानभवनावर काल परवा मोर्चा पण आला, काही लोकांना अरेस्ट सुद्धा केलं. अनेक गोष्टी जसं मी सांगितलं ना, गेल्या 2-3 दिवसांमध्ये देखील आणि आपण पाहिलं असेल गेल्या 2 आठवड्याच्या ह्या पूर्ण अधिवेशनामध्ये अनेक गोष्टी विरोधी पक्षांनी घेतल्या, सत्ताधारी पक्षांनी घेतल्या. पण आज आपल्याला एक जाणवलं असेल, मुख्यमंत्र्यांच्या रिप्लायच्या वेळी देखील एक तर मिंदेंचे कोणीही मंत्री तिथे बसले नव्हते. भाजपकडून पण उपस्थिती खूप कमी होती आणि एकंदर सगळ्यांना मला वाटतं आता कळायला लागलेलं आहे की जास्ती काही तर दिवस इथे त्यांना ठेवणार नाहीत, लवकरच केंद्राकडे खेचणार आहेत. तर मला वाटतं होप्स कमी झालेले आहेत. काय देऊ शकतील? नुसतं आश्वासनं मागे आश्वासनं, पण पुढे काही जमिनीवर होत नाही. आम्ही कालच सांगितलं 1 दिवस करून दाखवा, ती पण हिंमत नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोप केले की जे राम मंदिर चोरीबद्दल जे आरोप करतात त्यांनी सिद्धिविनायक मंदिर तेव्हा तुमच्या सहकाऱ्यांकडे ते होतं, तेव्हा त्याच्यात चोरी झाली, दानपेटीत चोरी झाली, त्याच्यावर ते का बोलत नाही? काय माहिती ना, हे आरोप खरे असते तर त्यांच्यासोबत गुवाहाटीला पळाले असते. त्यांच्यावर जे भाजपने त्यावेळी आरोप केले होते, पळकुट्यासारखे पळाले ते घाबरून सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग इथे येऊन ते मुख्यमंत्री बनले. एकंदर काय तर त्यांनी जे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरू केलेलं आहे त्याच्याकडून कुठेतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे सगळे करत आहेत. पण एकच मी त्यांना विचारतो, हिंमत असेल आणि खरोखर जे ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजनं नेमलं कोणी, चंपतरायला नेमलं कोणी, अनिल मिश्राला नेमलं कोणी, जी दानपेटीत चोरी झाली आहे ते ट्रस्टीजला कोणी नेमलं, उज्जैनमध्ये जे मुख्यमंत्र्यांनी लुटलं ते मुख्यमंत्र्यांना कोणी नेमलं, हे त्यांनी हिंमत दाखवावी बोलण्याचं. ऑपरेशन देवेंद्र तुम्ही म्हणताय, म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3.0 अशी अरे बाकी सगळं ऑपरेशन करा, पण ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे. तुम्ही बॉडी लँग्वेज बघा, आजचं भाषण बघा आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही जे मी बोलतोय ते खरेल तेव्हा बघाल. महाविकास आघाडीची या अख्ख्या अधिवेशनामध्ये एकही आम्हाला दिसली नाही. मात्र विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांना नाही सगळे होते. महाविकास आघाडी सगळी होती. काल पण 3-3:30 पर्यंत बोलत होते हे सगळे माझे आजूबाजूचे सहकारी. मला वाटतं सगळ्यांनी जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते त्यांनी विचारण्याचं काम केलं. पुन्हा एकदा त्यांनी कशा पद्धतीने उठाव करून दाखवला, ती गद्दारी नव्हती, ती क्रांती होती, अशा सगळ्या काय आहे की हे सगळ्या भाकडकथा आणि थातूरमातूर बोलण्यापेक्षा गेल्या आठवड्यामध्ये पावसाळ्याने जो हाहाकार माजवलेला आहे, कुठे मिसिंग लिंकवर दरड कोसळते, कुठे खड्डे पडलेत, त्यांनीच उद्घाटन केलेल्या कोपरी पुलावर जे खड्डे पडलेत, सगळीकडे जे काही लोकांचे हाल झालेले आहेत 4 वर्ष किंबहुना 2019 पासून, म्हणजे आता किती तुम्ही मोजा, 2019च्या नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत ह्यांच्याकडे नगर विकास हे खातं आहे. 4 वर्षामध्ये महापौर नव्हते तेव्हा प्रशासक पण ह्यांचेच होते. पैसा गेला कुठे, खाल्ला कोणी? जे कॉन्ट्रॅक्टर्स मी सतत सांगतोय, कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं दिलं, कॉन्क्रीटचे रस्ते होतेच, त्याचसोबत झाडं कापण्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरनं दिलं. हे सगळे पैसे तुमच्या खात्यात आले आणि म्हणून आज लोकांचे हे हाल झालेले. त्याच्यावर पहिलं उत्तर द्यावं. आणि मी परत तुम्हाला सांगतो, त्यांनी हिंमत असेल तर माझ्या बाजूला इथे उभं राहावं आणि तुमच्या समोर साक्षीने आम्ही डिबेट करू सगळ्या या विषयांवर. त्यांनी पाहिजे तर पूर्ण खातं घेऊन त्यांचं उभं राहावं. खातं म्हणजे जे काही खाल्लं ते नाही, जे त्यांचं खातं डिपार्टमेंट असतं ते. पेपर सकट उभं राहावं, टेलिप्रॉम्प्टर लावावे आणि मी एकटा बिना पेपरचं इथे उभं राहील. मरणोपरांत आता पद्मविभूषण पण घोषित करण्यात आलं आणि आपले काही सहकारी मित्र पण इथे येऊन गेले. पण मरणोपरांत काकांना जर हे पद्मविभूषण देत आहे, हे त्यांना न्याय मिळाला काय? गेल्या अधिवेशनापासून अजूनपर्यंत त्यांना मला वाटतं हा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे. आत्ता पण मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर आत्ता जे सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, ते पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यावर काही वक्तव्य करू शकतो. कॉन्क्रिटीकरणाचा विषय होता. परवा आयुक्तांनी जेव्हा प्रेस घेतली त्यामुळे कॉन्क्रिटीकरण हे एकमेव कारण नाहीये, खूप कारण आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे नक्कीच एकच कारण नाही. दुसरं कारण हे आहे की ज्या महानगरपालिकेच्या मध्ये महापौर आता बसलेत भाजपचे, त्याच महानगरपालिकेने बिल्डर कॉन्ट्रॅक्टरला हे ट्री ट्रिमिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. आता गफलत बघा अशी आहे, भाजपचं सरकार आहे, कांदळवनं असतील किंवा जंगलं असतील उठसूट कापायला निघालेत, छाटणी नाही पूर्ण छाटून टाकायला निघालेत, पण छाटणी करायची जिथे ट्रिमिंग करायचंय तिथे काम केलेलं नाहीये. मुख्यमंत्री ने अपने भाषण में ये भी कहा कि झूठी खबरें फैलाना, अफवाह फैलाना एक तरह का गुनाह है, महाराष्ट्र गुनाह है. उनके मन में उनको सवाल पूछना गुनाह है. परसों जो उन्होंने कहा भाड़े के तत्ते के और क्या क्या कहा, यानी शब्दों का ऐसे इस्तेमाल किया, मुझे नहीं लगता उनके मुंह में ये कभी हमने सोचा था ऐसे शब्द आएंगे.
पहले हमें लगा था कि वो सुसंस्कृत है, लेकिन धीरे धीरे जो असली कलर है या फ्रस्ट्रेशन है वो दिखने लगा। दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि उनका फ्रस्ट्रेशन जो दिख रहा है वो अभी राज्य पे रिफ्लेक्ट कर रहे हैं वो, और शायद ये उनका आखिरी सत्र है, इसलिए तो हम सभी आज बैठे थे ये सारी झूठी बातें सुनने। आदित्यजी, आज राजोल पाटील महापालिकेत आल्या होत्या, ना शिंदेच्या कार्यालयात केल्या ना ठाकरेंच्या कार्यालयात केल्या, थेट आल्या, सही केली आणि निघून गेल्या. नेमकं त्या कुठे आहेत, काय? बघा, मी त्यांची थोडी आत्ता मनस्थिती समजू शकतो, कारण त्यांनी मध्ये उद्धव साहेबांना येऊन भेटून पण गेला आणि त्यांनी सांगितलं त्या पक्ष सोडत नाहीयेत. ठीक आहे, काहीतरी त्यांच्या परिवारातलंच आहे म्हणून मी जास्ती त्यांना आता या वादात खेचणार नाही, आणि ही संवेदनशीलता आम्ही पाळतो. आप कह रहे हैं ऑपरेशन देवेंद्र चल रहा है, इसका दोस्ती का हाथ एक बार पकड़, क्या क्या इसका दोस्ती का हाथ एक बार पकड़ लेते, उनका हाथ छोड़ते नहीं, तो क्या शायद क्या हाथ छोड़ने के कौन? बाद एकनाथ शिंदे ने सभागृह में विधान परिषद में कहा अपने दौरान कि दोस्ती का हाथ एक बार पकड़ लेते तो उसमें से नहीं। हाथ फिर कंधे फिर सर, अभी छोड़ दो ना, क्या क्या करते हो छोड़ दीजिए. आप कह रहे हैं ऑपरेशन वो क्या, उनको क्या पकड़ना वो देखे. आप कह रहे हैं ऑपरेशन देवेंद्र चल रहा है का आरोप लगाया, उन्होंने कहा कि देखिए, चोर ये एकनाथ शिंदे है, एकनाथ मिंदे है, उन पे आरोप लगे जो सही थे, इसलिए वो भाग के गए सूरत, वहां से गए गुवाहाटी, फिर आए, और जैसे ही भाजपा को पता चलता है कि आप भ्रष्ट हो तो आपको मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री बना देते हैं. वो तो दिख गया. चेंबूर तुम्ही आत्ताच विचारा ना, बाहेर में तो आप कह YouTube. रहे हैं कि ऑपरेशन देवेंद्र चल रहा है, क्या कुछ ऑपरेशन देवेंद्र है, आपसे जानना चाहेंगे. ये ऑपरेशन टाइगर, ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन ये, ऑपरेशन वो, ये कोई बात नहीं है. बात साफ है कि एकनाथ बिंदे को स्वयं सीएम बनना है, भाजपा के 130 होके भी खुद को सीएम बनना है, हाथ पैर मार रहे हैं, पैसा पहुंचा रहे हैं, सब कुछ कर रहे हैं, और एक ही बात है कि ऑपरेशन देवेंद्र फडणवीस को उन्होंने इनिशिएट किया है. इसकी बात यही है कि ये फडणवीस साहब का शायद आखिरी सत्र है, अधिवेशन है, उसके बाद केंद्र में मंत्री बनाया जाएगा और यहाँ कोई दूसरा मुख्यमंत्री आएगा. सर, चेंबूर में जो पेड़ गिरा है, ऐसा एक रिपोर्ट आई है प्राइमरी की सीमेंट की वजह से जड़ों में पानी और मिट्टी नहीं पहुंच पाई, जिस वजह से ये हादसा हुआ. आप बिल्कुल, और अभी तो म्यूनसिपल कमिश्नर कह रहे हैं कि सीमेंट की वजह से नहीं है. बात यही है कि जब भी आप रास्ते के काम करते हो, एक तो 30 फुट से छोटा रास्ता हो तो उसको सीमेंट कंक्रीट नहीं करते. दूसरी बात यह है कि मुंबई में अगर आप देखें तो कंक्रीटीकरण ऐसे किया गया है, किसी कॉन्ट्रैक्टर ने, बहुत सारे ये लोग हैं जिन्होंने पूरे जो जड़ है पेड़ के वो ही कवर कर दिए. नॉर्मली मिट्टी के होने चाहिए या पोरस कंक्रीट होना चाहिए, फिर उसके बाद एसफॉल्ट का एक लेयर होता है, फिर कंक्रीटीकरण होता है. ये तो बिना देखे हर जगह कंक्रीट का इस्तेमाल किया है. मुख्यमंत्री एक बात कह रहे थे कि जो उन्होंने पहले अधिवेशन की योजना लाई हुई है, उसमें 56 लाख किसानों को 56,000 रुपये कर देंगे, जो आप लोगों के काल में नहीं हुआ, उसका भी वो जिक्र कर रहे थे. उनको भी हम देखिए, आखिरी सत्र है, बाद में अभी दिल्ली में खींचे जाएंगे तो सारे झूठ माफ. कामगारांच्या बाबतीत बोलायचं आहे, करार संपलेला आहे. हिंमत असेल आणि खरोखर जे ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजनं नेमलं कोणी, चंपतरायला नेमलं कोणी, अनिल मिश्राला नेमलं कोणी, जी दानपेटीत चोरी झाली आहे ते ट्रस्टीजला कोणी नेमलं, उज्जैनमध्ये जे मुख्यमंत्री लुटलं ते मुख्यमंत्र्यांना कोणी नेमलं, हे त्यांनी हिंमत दाखवावी बोलण्याचं. ऑपरेशन देवेंद्र तुम्ही म्हणताय, म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3.0 अशी चर्चा अरे बाकी सुरू आहे. सगळं ऑपरेशन करा, पण ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे. तुम्ही बॉडी लँग्वेज बघा, आजचं भाषण बघा, आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही जे मी बोलतोय ते खरेल तेव्हा बघाल. महाविकास आघाडीची या अख्ख्या अधिवेशनामध्ये एकही आम्हाला दिसली नाही, मात्र विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांना सडोकी नाही, सगळे होते, महाविकास आघाडी सगळी होती. काल पण 3-3:30 पर्यंत बोलत होते हे सगळे माझे आजूबाजूचे सहकारी. मला वाटतं सगळ्यांनी जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते त्यांनी विचारण्याचं काम शिंदे केलं. यांनी पुन्हा एकदा त्यांनी कशा पद्धतीने उठाव करून दाखवला, ती गद्दारी नव्हती, ती क्रांती होती, अशा सगळ्या काय आहे की हे सगळ्या भाकड कथा आणि थातूरमातूर बोलण्यापेक्षा गेल्या आठवड्यामध्ये पावसाळ्याने जो हाहाकार माजवलेला आहे, कुठे मिसिंग लिंकवर दरड कोसळते, कुठे खड्डे पडलेत, त्यांनीच उद्घाटन केलेल्या कोपरी पुलावर जे खड्डे पडलेत, सगळीकडे जे काही लोकांचे हाल झालेले आहेत 4 वर्ष, किंबहुना 2019 पासून, म्हणजे आता किती तुम्ही मोजा, 2019च्या नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत ह्यांच्याकडे नगर विकास हे खातं आहे. 4 वर्षामध्ये महापौर नव्हते तेव्हा प्रशासक पण ह्यांचेच होते. पैसा गेला कुठे, खाल्ला कोणी? जे कॉन्ट्रॅक्टर्स मी सतत सांगतोय, कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं दिलं, कॉन्क्रीटचे रस्ते होतेच, त्याचसोबत झाडं कापण्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरनं दिलं. हे सगळे पैसे तुमच्या खात्यात आले आणि म्हणून आज लोकांचे हे हाल झालेले. त्याच्यावर पहिलं उत्तर द्यावं. आणि मी परत तुम्हाला सांगतो, त्यांनी हिंमत असेल तर माझ्या बाजूला इथे उभं राहावं आणि तुमच्या समोर साक्षीनी
आम्ही डिबेट करू सगळ्या या विषयांवर. त्यांनी पाहिजे तर पूर्ण खातं घेऊन त्यांचं उभं राहावं. खातं म्हणजे जे काही खाल्लं ते नाही, जे त्यांचं खातं डिपार्टमेंट असतं ते. पेपर सकट उभं राहावं, टेलिप्रॉम्प्टर लावावे आणि मी एकटा बिना पेपरचं इथे उभं राहील. मरणोपरांत आता पद्मविभूषण पण घोषित करण्यात आलं आणि आपले काही सहकारी मित्र पण इथे येऊन गेले. पण मरणोपरांत दादांना जर हे पद्मविभूषण देत आहे, हे त्यांना न्याय मिळाला काय? गेल्या अधिवेशनापासून अजूनपर्यंत त्यांना न्याय मला वाटतं हा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे. आत्ता पण मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर आत्ता जे सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, ते पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यावर काही वक्तव्य करू शकतो. सर, कॉम्प्लिटिकरणाचा विषय होता. परवा आयुक्तांनी जेव्हा प्रेस घेतली त्यामुळे कॉम्प्लिटिकरण हे एकमेव कारण नाहीये, खूप कारण आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? आणि हे निश्चितपणे. आता एकनाथ शिंदेंनी पण सांगितलं. नक्कीच एकच कारण नाही आहे. दुसरं कारण हे आहे की ज्या महानगरपालिकेच्या मध्ये महापौर आता बसलेत भाजपचे, त्याच महानगरपालिकेने बिल्डर कॉन्ट्रॅक्टरला हे ट्री ट्रिमिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. आता गफलत बघा अशी आहे, भाजपचं सरकार आहे, कांदळवनं असतील किंवा जंगलं असतील उठसूट कापायला निघालेत. छाटणी नाही, पूर्ण छाटून टाकायला निघालेत. पण छाटणी करायची जिथे ट्रिमिंग करायचंय तिथे काम केलेलं नाहीये. मुख्यमंत्री ने अपने भाषण में ये भी कहा कि झूठी खबरें फैलाना, अफवाह फैलाना एक तरह का गुनाह है, महाराष्ट्र गुनाह है. क्या उनके मन में उनको सवाल पूछना गुनाह है. परसों जो उन्होंने कहा भाड़े के तत्ते की और क्या क्या कहा, यानी शब्दों का ऐसे इस्तेमाल किया, मुझे नहीं लगता उनके मुंह में ये कभी हमने सोचा था ऐसे शब्द आएंगे. पहले हमें लगा था कि वो सुसंस्कृत है, लेकिन धीरे धीरे जो असली कलर है या फ्रस्ट्रेशन है वो दिखने लगा. दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि उनका फ्रस्ट्रेशन जो दिख रहा है वो अभी राज्य पे रिफ्लेक्ट कर रहे हैं वो, और शायद ये उनका आखिरी सत्र है. इसलिए तो हम सभी आज बैठे थे ये सारी झूठी बातें सुनने. आदित्यजी, आज राजोल पाटील महापालिकेत आल्या होत्या ना, शिंदेच्या कार्यालयात गेल्या ना, ठाकरेंच्या कार्यालयात गेल्या, थेट आल्या, सही केली आणि निघून गेल्या. नेमकं त्या कुठे आहेत, काय? बघा, मी त्यांची थोडी आत्ता मनस्थिती समजू शकतो, कारण त्यांनी मध्ये उद्धव साहेबांना येऊन भेटून पण गेला आणि त्यांनी सांगितलं त्या पक्ष सोडत नाहीयेत. ठीक आहे, काहीतरी त्यांच्या परिवारातलंच आहे म्हणून मी जास्ती त्यांना आता या वादात खेचणार नाही आणि ही संवेदनशीलता आम्ही पाळतो. आज ऑपरेशन देवेंद्र चल रहा है, जिसका दोस्ती का हाथ एक बार पकड़, क्या क्या जिसका दोस्ती का हाथ एक बार पकड़ लेते हैं उनका हाथ छोड़ते नहीं. तो क्या शायद क्या हाथ छोड़ने के कौन? बाद एकनाथ शिंदे ने सभागृह में विधान परिषद में कहा अपने दौरान कि दोस्ती का हाथ एक बार पकड़ लेते तो हम उसमें से नहीं. हाथ फिर कंधे फिर सर, अभी छोड़ दो ना, क्या क्या करते हो छोड़ दीजिए. आप कह रहे हैं ऑपरेशन वो क्या, उनको क्या पकड़ना वो देखे. आप कह रहे हैं ऑपरेशन देवेंद्र चल रहा है का आरोप लगाया. उन्होंने कहा कि देखिए, चोर ये एकनाथ शिंदे है, एकनाथ मिंदे है. उन पे आरोप लगे जो सही थे, इसलिए वो भाग के गए सूरत, वहां से गए गुवाहाटी, फिर आए. और जैसे ही भाजपा को पता चलता है कि आप भ्रष्ट हो तो आपको मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री बना देते हो. वो तो दिख गया. चेंबूर का ए, जो हाथ तुम्हें आत्ताच विचारा ना, बाहर में तो आप झूठ कह है. रहे हैं कि ऑपरेशन देवेंद्र चल रहा है. क्या कुछ ऑपरेशन देवेंद्र है, आपसे जानना चाहेंगे. ये ऑपरेशन टाइगर, ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन ये, ऑपरेशन वो, ये कोई बात नहीं है. बात साफ है कि एकनाथ बिंदे को स्वयं सीएम बनना है. भाजपा के 130 होके भी खुद को सीएम बनना है. हाथ पैर मार रहे हैं, पैसा पहुंचा रहे हैं, सब कुछ कर रहे हैं. और एक ही बात है कि ऑपरेशन देवेंद्र फडणवीस को उन्होंने इनिशिएट किया है. इसकी बात यही है कि ये फडणवीस साहब का शायद आखिरी सत्र है, अधिवेशन है. उसके बाद केंद्र में मंत्री बनाया जाएगा और यहाँ कोई दूसरा मुख्यमंत्री आएगा. सर, चेंबूर में जो पेड़ गिरा है, ऐसा एक रिपोर्ट आई है प्राइमरी की, सीमेंट की वजह से जड़ों में पानी और मिट्टी नहीं पहुंच पाई, जिस वजह से ये हादसा हुआ. बिल्कुल. और अभी तो म्यूनसिपल कमिश्नर कह रहे हैं कि सीमेंट की वजह से नहीं है. बात यही है कि जब भी आप रास्ते के काम करते हो, एक तो 30 फुट से छोटा रास्ता हो तो उसको सीमेंट कंक्रीट नहीं करते. दूसरी बात यह है कि मुंबई में अगर आप देखें तो कंक्रीटीकरण ऐसे किया गया है, किसी कॉन्ट्रैक्टर ने, बहुत सारे ये लोग हैं जिन्होंने पूरे जो जड़ है पेड़ के वो ही कवर कर दिए. नॉर्मली मिट्टी के होने चाहिए या पोरस कंक्रीट होना चाहिए, फिर उसके बाद एसफॉल्ट का क्लियर होता है, फिर कंक्रीटीकरण होता है. ये तो बिना देखे हर जगह कंक्रीट का इस्तेमाल किया है. मुख्यमंत्री एक बात कह रहे थे कि जो उन्होंने पहले अधिवेशन करी छुट्टी योजना लाई हुई है, उसमें 56 लाख किसानों को तो छूट देंगे, 36,000 रुपये छूट कर देंगे. जो आप लोगों के काल में नहीं हुआ उसका भी वो जिक्र कर रहे थे. उनको भी हम देखिए, आखिरी सत्र है, बाद में अभी दिल्ली में खींचे जाएंगे तो सारे झूठ माफ.